get out of your comfort zone and do something better. Do something better than yesterday. That's good. Now I'm completing 3 kilometers. Stop now. मस्त सोया चंक्सची भुर्जी करून मी पोळीला असं म्हणजे आता रोल वगैरे करतो. आणि इकडे मस्त शेक घेतला आहे, स्मूदी वगैरे, मस्त प्रोटीन, हाय प्रोटीन, हार्ड कार्ब, असं मस्त एक रोल. स्वतःच्या हाताने जी आपण गोष्ट बनवतो ना, एक नंबर लागते. काहीच नाही, काहीच वेळ लागत नाही. फक्त तुम्ही कंटाळा करता, कंटाळा करू नका. मस्त आपला ब्रेकफास्ट बनवा, आपला लंच बनवा, आपला मिड स्नॅक्स बनवा. तुम्हाला जे आवडतं ते बनवा, फक्त बनवा आणि बनवाच. नंतर मस्त एक नंबर. तुम्ही जे हाताने बनवता ना, एक नंबर जाऊ लागते माझ्या का. फक्त तुम्ही थोडासा आळस कमी करा, लवकर मस्त उठायचं, सकाळी रनिंगला जायचं. तुम्हाला काय योगा करायचा असेल, एक्सरसाइज करायची असेल, काय व्यायाम करायचा असेल ते व्यायाम करा, रनिंग करा, पण काहीतरी करा आणि करा काहीतरी. नुसतं घरी बसून मोबाईल स्क्रोल करायचा, काहीतरी बघायचं पानसट वगैरे, असलं करू नका. सकाळी उठा, पण काही करून सकाळी उठा. संध्याकाळी लवकर झोपा, रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. बस, बाकी काहीच नका करू. थोडंसं बॉडीला सवय लावा. माहीत आहे अगोदर थोडा त्रास होईल, त्याच्यानंतर तुम्ही चालू करा, मस्त रन करा. अगोदर 1 किलोमीटर, नंतर 3 किलोमीटर, हळूहळू ग्रो करा. मी पण आता ग्रो करतो आहे. माझा पेस सध्या कवर होतो आहे. अगोदर तर माझा पेस 7चा पडत होता, 7-7.5चा पेस पडत होता. आता मी 6च्या पेसपर्यंत आलो आहे. आज मस्त 5 किलोमीटर मी पूर्ण केलं आहे. लवकरच मी व्लॉग टाकल. पण चला, मी खाऊन घेतो. मला बाकीची पण कामं आहेत, घरची कामं आहेत, माझे क्लासेस आहेत. माझे क्लासेस मला कंप्लीट करायचे आहेत लवकर, 15 तारखेच्या अगोदर. आता राज्याभिषेकाला पण मला जायचं आहे थोडंसं बाहेर. आता सध्या घराचं काम थांबलं आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं बाहेर जायला चान्स भेटतो आहे. जाईल मी बाहेर, लवकरच जाईल आता. चला.